नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आवळे आणले अर्धा किलो. हे बघा, असे निवडून अर्धा किलो आवळे आणले मी, धुवून आणि चाळणीमध्ये निथरून आणि पुसून घेतले. हे बघा, असे पुसून घेतले. आता मी त्यांना वाफायला ठेवणार आहे चाळणमध्ये. हे बघा, चाळण ठेवली आणि ते पाणी ठेवलं आहे. पाणीमध्ये कढई ठेवली, कढईमध्ये पाणी ठेवले आणि अशी रिंग ठेवून आता मी हे असे टाकून देणार आहे, ठेवून देणार आहे आणि त्याच्यावर काहीतरी झाकून देणार आहे. फक्त वाफ घेणार आहे, म्हणजे वाफेमध्ये थोडेसे हे करून घेणार, स्टीम करून घेणार आहे. बघा, पुढे काय काय लागतं ते सांगते मी तुम्हाला. आता मी हे करून घेते. हे बघा, आता याला त्या आवळ्यांना काय काय लागणार ते दाखवते तुम्हाला. गूळ घेतला आहे मी आणि साखर घेतली, असं दोघं मिळून 400 ग्राम घेतलेलं आहे मी. साखर आणि गूळ 500 ग्राम आपले आवळे आहे, अर्धा किलो. 2 दालचिनीच्या काड्या घेतल्या आहे, 5 लवंग घेतली आहे आणि 5 दालचिनी घेतली, 5 लवंग आणि ही याची दालचिनीची काडी घेतली, 2 काड्या घेतल्या. हे बघा, आता आपण आवळे खोलून बघू झाले का. हे बघा, झाले आपले आवळे. बघा कसा आपाप उकलून गेला आहे तो. हे बघा, आवळा बघा आपाप उकलायला लागला. हे बघा, थोडासा प्रेस दिला का मोकळं. हे बघा, असं उकलून गेलं. झालं, याचे अर्थ झालं. मी गॅस बंद करून देते आणि आवळे गार करायला खाली काढून देते. हे बघा आवळे, मग पुढे बघू काय करणार आहे ते. हे बघा, आता आपले आवळे हे बघा असे मोकळे करून घेतले मी एक एक. हे बघा, हे असे आपोआप उलटून जातात. ते जास्त छान शिजले का वाफेत निघाले का छान उकळून जातं. आहे बघा, असे काढून घ्यायचे. पाकळ्या मोकळे होत आहे बघा, एक एक पाकळी. आणि शेवटचं फेकून द्यायचं. आता हे पण समजा तुमचे उकडलेले नसेल ना, थोडंसं असं हे बघा, असं प्रेस करायचा, लगेच मोकळे होतात. आता हिवाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप भेटतात. काय काय हे पण आवळे, पण लिंबू आवळे खूप येतात. मग मी असा मुरब्बा करून ठेवणार आहे त्याचा आवळ्याचा. हे बघा, मी गॅस पेटवलं, गॅसवर कढई ठेवली आहे. आता त्याचं खालचं उकळलेलं पाणी होतं ना, ते काढून ठेवलं आहे मी. उद्या केसांना लावणार आहे. आता मी याच्यात गूळ टाकते. गॅस कमी केलं आहे, नाही गॅस फुल आहे, कढई गरम करायला ठेवले. बघा, गूळ टाकते. गूळ ऑर्गॅनिक घेतला आहे मी, तो एकदम लालबुंद गूळ असतो तो नाही घेतला. त्याच्यावर साखर टाकते. साखर कोण अर्धा किलोला अर्धा किलो साखर टाकते, मी नाही टाकली. तुम्हाला कसं गोड लागतं तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका. हे बघा, मी एवढी टाकली. आता दालचिनी टाकून देते, लवंग टाकून देते आणि विलायची टाकून देते. हे सर्व टाकून देते आणि त्याच्यावर बघा लगेच वितळायला लागतं. आता गॅस थोडा कमी करते आणि त्याच्यावर आवळे टाकून देते. आपण आवळ्यांचं ते अख्ख्या आवळ्यांचं नाही केलं मी, मुरब्बा केला आहे असं बघा. आणि खालीवर थोडंसं खालून देते, त्याला पाणी सुटेल त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. नाही तर मग काय, जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत थोडंसं गुळाचं पाणी होत आहे ना, तोपर्यंत थोडं लक्ष द्यावं लागेल. बाकीचं काही नाही. मग त्याला थोडंसं पाकात होऊ द्यायचं असं. नाही तर आता कसं गूळ खाली लागून जाईल ना, म्हणून थोडा वेळ मंद आचेवरच हलवून द्यायचं थोडंसं. हे बघा, गूळ पाणी सोडायला लागलं आणि आवळ्यांचं पण पाणी निघेल आता गुळामध्ये गेल्यानंतर, गूळ साखरेमध्ये. हे बघा, असं थोडा वेळ हलवून शिजून घेते मी थोडं. बघा, त्याला आता 10-15 मिनटं, जवळजवळ 20-1 मिनटं त्याला असं पाकामध्ये होऊ द्यायचं. पूर्ण असं अखंड ठेवलं तर पाणी वाफ जाईल त्याच्यात, म्हणून असं अर्धं झाकण ठेवून आणि त्या पाकामध्ये शिजू देणार आहे. मी आधी आवळे धुवून पुसून आणि मग वाफवायला ठेवले होते. पाण्याचा अंश नाही जाऊ द्यायचा, नाही तर तुमचा आवळ्याचा मुरब्बा खराब होईल. हे बघा, मी आता ते झाकून ठेवलं आहे. आता आपण खोलून बघू. हे बघा कसा फ्रेश झाला आहे बघा. पाणी सगळं पाणी झालं आहे ना, आवळ्याचं पाणी निघालं, गुळाचं पाणी निघालं. त्याचं जास्त कडक पाक नाही करायचा, नाही तर खायला ना ते आवळे एकदम असे कडक लागतात दाताखाली. अजून थोडं होऊ देते, पण बघूया. फक्त आपल्याला असं 1 तारी पाक पाहिजे. 1 तारी म्हणजे असं खूप कडक नाही, फक्त असं तार तुटेल असं. हे बघा, असं अजून झालं नाही आहे. थोडा असं हे बघा, असं अजून थोडंसं ठेवते.
थोडा वेळ ठेवते अजून. चला परत आपण एक वेळेस बघूया. तसंच झालेला दिसतंय, बघू आपण. असं थोडा तार पकडतो का, हे बघा तार पकडायला लागलं. झालं आपल्याला. जरी आता हे याच्यात पाणी पाणी दिसतंय ना, तरी पण ते थंड होऊन घट्ट होऊन जाईल. हे बघा आता मी हाताला लावून बघते. हे बघा तार पकडतंय बघा. बस झालं. आता गॅस बंद करून देते आणि थोडं थंड होऊन देते. मग मी त्याला बरणी ओतून घेते. काचाची बरणी घ्यायची अशी, हे बघा अशी काचाची बरणी घ्यायची आणि त्याला चांगलं गरम करून किंवा उन्हात तापून घ्यायची. तिला मी धुवून उन्हात तापून घेतली. मी आता परत त्याला थोडीशी गॅसवर गरम करून घेणार आहे आणि मग त्याच्यात भरणार आहे. चला थोडं थंड करून घेते. बघा आता गार झालं. हे बघा आता घट्ट व्हायला लागलं बघा. आधी किती पाण्यासारखं दिसत होतं, आता थोडं घट्ट झालं. अजून जास्त गार झालं का मग अजून ते घट्ट होईल. हे बघा त्याच्या बिया आपण काढून घेतल्या त्या आता टाकून देणार आहे. बघा आवळ्याच्या बिया. आणि आता ही दालचिनी ना गुळात तिचा स्वाद उतरून गेला, ते आता काढून फेकून देते याच्यामध्ये. आणि विलायची थोडीशी मी ठेचून टाकली होती, अखंड नव्हती टाकली. ठेचून टाकली ना तिचे हे असे दाणे दाणे, त्याचा वास उतरून जातं. हे बघा विलायचीचे दाणे हे असे, त्याचा असा वास उतरून जातं. आता मी बरणी घेतली बघा, हिला परत मी गॅसवर गरम केली. ती भरून घेते मी आता तिच्यामध्ये. आधी मी उन्हात ठेवली होती धुवून, आता मी हिच्यात टाकून घेते सर्व. हे बघा. आणि वर्ष 6 महिने तुम्ही आरामात खाऊ शकता. ते जसं जसं मुरेल तसं तसं टेस्टी लागतं. तुम्हाला थोडं तिखट टाकायचं याच्यात, तिखट टाकू शकता. चला असेच नवनवीन रेसिपी बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.